नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला शिक्षक भरती जाहिरात अपकमिंग आहे। या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आहे, ज्याबाबत दोन महत्त्वाचे शासन पत्रक आलेले आहे। थोडक्यात यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि शिक्षक भरतीची ऍड देण्यासाठी लागणारे बिंदू नामावलीची पद्धत, ह्या दोन गोष्टींबाबत हे शासनाचे दोन परिपत्रक आहेत। थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया, पण तत्पूर्वी तुमच्या मित्रांना नक्की कळवा, सजेस्ट करा। इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 10.0 ची बॅच चालू झाली, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस, सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे। 1 एप्रिल पासून बॅच चालू झालेली आहे। यामध्ये तुम्हाला बघा, इथे ही जी टीम शिकवणार त्यामध्ये दोन बॅचेस आहे। ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग मोफत असणारे घरपोच मिळणार आहे। तुमच्याकडे ऑलरेडी बुक किट अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। या बॅचेसमध्ये शिकवणारी टीम तुम्हाला, ज्यांनी 5000 प्लस निकाल दिलेले आहेत, ज्यांचे पीडीएफ स्वरूपातल्या पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, तुम्हाला 350 प्लस टेस्ट सिरीज असणार आहे, महारिव्हिजन सेशन पण असणार आहे आणि डाके सरांचं दररोज नवा दिवस नवी सुरुवात सेशन पण असणार आहे। बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। बघा, एक परिपत्रक आलंय 6 एप्रिल 2026। हे कुणाचं परिपत्रक आहे तर शिक्षण संचालनालय यांच्याकडनं आलेलं परिपत्रक आहे। महेश पालकर शिक्षण संचालक यांच्या सहीनिशी हे पत्रक आलेलं आहे। याचा विषय आहे 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजना बाबतलं हे परिपत्रक आहे। यात काय सांगितलं थोडक्यात आपण बघूया। पहिला पॅराग्राफ यामध्ये उपरोक्त विषयाबाबत करण्यात येते की शासन निर्णय, बघा 15/3/2024चा शासन निर्णय जो संच मान्यतेचा आहे, त्यानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्या दोघांचंही समायोजन करायचंय। समायोजनाबाबतची रिक्त जागा, संवर्ग म्हणजे रिक्त जागा, समायोजनाबाबतची काय रिक्त जागा, संवर्ग असेल, विषय असेल, इयत्ता असेल आणि विषय इयत्ता निहाय असेल व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संचालनालयाचे संदर्भ क्रमांक अन्वये कार्यवाही करण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते। मग त्यात त्यांनी काय सांगितलंय तर त्यात सांगितलंय की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन केलेल्या शाळांमध्ये, साहजिक आहे आता समायोजन करायचं म्हटलं इथं अतिरिक्त आहे, तिकडे समायोजन करायचं, ज्या शाळेत समायोजन करायचं आहे त्या शाळेमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचं आहे। म्हणजे समायोजन झालंय ए या शाळेपासून बी या शाळेवरती समायोजन झालंय, पण लगेच त्यांनी तिथे जायचं नाहीये, तर ह्या इथे जे शैक्षणिक सत्र आहे ते संपल्यानंतरच त्यांना बी या शाळेवरती हजर व्हायचं आहे। कार्यरत शिक्षकेतर वर्ग 4 चे कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग 4 चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येईल। शासन निर्णय 27/1/2026 मधील क मधील 2 ज्या पदांवर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये असं पण त्यांनी सांगितलंय। आणि अजून एक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेबाबतची माहिती, तसेच समायोजन झाले नाही, झालं असेल तरी पण, झालं नसेल तरी पण अशा कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित शिक्षण उपसंचालक यांच्याकडे व संचालनालयास 6/4/2026 पर्यंत कळविण्यात यावी। तसेच ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन विभाग स्तरावर, बघा आता विभाग स्तरावर पण असतं, जिल्हा अंतर्गत झालं, आंतरजिल्हा झालं, विभाग स्तरावर पण होणार आहे, विभाग स्तरावर करावायचे असल्यास त्या संबंधित माहिती संचालनालयाकडे पाठवावं असं पण सांगण्यात आलेलं आहे। हे आहे समायोजनाच्या बाबतीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत। आता हे समायोजनचं प्रोसेस सुद्धा ही अंतिम टप्प्यात आहे। फक्त त्यांनी सांगितलंय झालंय, समायोजन झालंय, फक्त जाण्यासाठी त्या शिक्षकांना हे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर जायचं आहे। दुसरा मुद्दा की ज्या शिक्षकांचं समायोजन राहिलं असेल त्यांना विभाग लेवलला जर समायोजन करत असेल तर त्यांची सुद्धा यादी मागवण्यात आलेली आहे। आणि दुसरं एक परिपत्रक जे तुम्हाला थोडं अस्पष्ट दिसेल, हे सुद्धा 6 एप्रिल 2026च आहे आणि यामध्ये सांगितलं विषय, बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत बिंदू नामावली तपासणी बाबतलं हे पत्रक आहे। हे सहीनिशी आहे ललिता दहीतुले, शिक्षण अधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा यांचं हे परिपत्रक आहे। म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये असे परिपत्रक गेले असणार आहे। विषय बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत बिंदू नामावली तपासणी बाबत उपरोक्त विषयांमध्ये आपणास कळवण्यात येते की प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली ही अंतिम करण्यात आलेली आहे। सदर बिंदू नामावलीत आपल्या तालुक्यातील सर्व कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे दिनांक 31/12/25 अखेरचे नाव समाविष्ट आहेत की नाही, तसेच त्यांचे नियुक्ती आदेश सादर केले आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करून नियुक्ती आदेशावर बिंदू क्रमांक लिहून
आवश्यक असल्याने आपल्या तालुक्यातील काम पाहणारे संबंधित लिपिक व मदतनीस यांना लिपिक व मदतीसाठी एक कर्मचारी यांना 7/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधितांना कळवण्यात यावे. संबंधित लिपिक आणि त्याचा एक जोडी कर्मचारी सदर मीटिंग मध्ये उपस्थित न राहिल्यास बिंदू नामावली अद्ययावत कामी विलंब झाल्यास गट शिक्षण अधिकारी व संबंधित लिपिक यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असं कोण म्हणतंय? शिक्षण अधिकारी म्हणतात प्राथमिकच्या. असं प्रत्येक जिल्ह्याला हे चालू प्रोसेस आहे. त्यापैकी एक प्रोसेस तुम्हाला दाखवली रायगड जिल्ह्याची. सो बिंदू नामल सुद्धा आता ही अद्ययावत करून फायनल करण्याची प्रोसेस चालू आहे. म्हणजे हे शेवटच्या टप्प्यात बिंदू नामोली म्हणजे काय की त्या प्रत्येक बिंदूवरती कोणतं पद भरायचंय, कोणत्या कॅटेगरीनुसार पद भरायचंय हे फायनल झालं की ऍड फायनल होते. म्हणजेच आता फायनल टप्प्यामध्ये ऍड आहे. ऍड ह्या काही दिवसात येणं अपेक्षित आहे. आता ही प्रोसेस जसं स्थानिक स्वराज संस्थेत चालू आहे तसं संस्था लेवलला सुद्धा ही प्रोसेस चालू असणार आहे. सो जे अभियोग्यता धारक ज्यांनी टेट तिसरी दिलेली आहे त्यांनी तयारीत राहा. त्यांच्यासाठी महत्वाची जाहिरात आहे, महत्वाची अपडेट आहे म्हणूया, आणि जाहिरात येणार आहे. आणि त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं मेंटॉरशिप बॅच पण चालू झाली आहे. जर तुम्हाला अपेक्षित असेल तर नक्कीच मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. ज्या बॅचमध्ये तुम्हाला आम्ही मेंटॉरशिप देणार आहोत की प्राधान्यक्रम कसे असतील, कसे द्यावे, कुठे द्यावे आणि कशा पद्धतीने तुमची निवड होऊ शकते या संदर्भातला गायडन्स करणारी बॅच पण तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर ही टीईटीच्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही सजेस्ट करू शकता. इग्नाइट अकॅडमी नवीन पुस्तकं मार्केटमध्ये आपली अवेलेबल झाली आहे. सेपरेट विषयानुसार बॅच आहे आणि 2 रुपयाची बॅच आहे. सगळ्यांनी जॉईन करावी अशी ही बॅच आहे. या संदर्भात तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की सजेस्ट करा. त्यासाठी ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. सो 2 अपडेट मी तुम्हाला दिले. एक समायोजना बाबतची आणि एक बिंदू नामावली बाबतची. सो साहजिक आहे समायोजन झालं की जागा रिक्त कुठेतरी होणार आहे. म्हणजे समायोजन झाल्यानंतर जर जागा रिक्त असेल तर ती रिक्त जागा घेऊन त्याची बिंदू नामावली बनवण्याचं काम चालू आहे आणि याच्यानंतर ऍड येणं फायनल आहे. सो काही दिवसात ही जाहिरात येईल. याची अपडेट तुम्हाला मी इथेच देईल. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि माहिती आवडली तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा आणि काही प्रश्न मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मला. धन्यवाद.